नमस्कार, मी प्रवीण फाटक। आज आपण आलो आहोत राजापूर येथे श्री वासुदेव घाग यांच्या फार्म हाऊसवरती। चला तर आपण बांबू आणि खैर यांची आधुनिक शेती पाहावयास। आता तुम्हाला माहिती पडलं ना या गोष्टीसाठी, त्याच्यामुळे कसं होतं, 3 वर्षात होतं, 2 वर्षात होतं। आता तुम्ही किती लावलं बांबू? आता सध्या ह्याचं किती आहे तुम्हाला एकर लावला इथे? 3000 भेटेल। 3000। हे आमचे शिंदे साहेब आणि आता सागर नार्वेकर पाहू शकता। आता आपण म्हणतो की कोकणात काय होतं, कोकणातला मी सांगतो उद्योजक आपले घाग साहेब आहेत, त्यांच्या आपण असे झालो की बांबूची लागवड कशी करतात ते बघा। काही लोक पहिलं आपण पारंपरिक करत होतो तेव्हा एकाच्या झाडाच्या बाजूला आपण लावायचो, त्यानंतर ते उगवायचं, पण आता तसं नाही। इथे आपण पूर्ण डोंगर ह्या लोकांनी व्यवस्थित प्लॅन करून व्यवस्थितने आपल्या लावलेले आहेत बघा। एक बांबू नाही म्हटलं तर 50 ते 60 रुपयाला विकला जातो आणि एक वर्षाला आपण म्हणतो की आपण नवीन जात लावायची एखाद्याला आपण विकतो, तर ते एक बांबू 200 रुपयाला ते लोक विकतात। 250-200ला जातो तो। आणि त्याच्यामध्ये एक बांबूचा तुम्ही 3 वर्षात त्याचे 10, 15, 20 असे बियाणं होतं ते, त्याच्यामुळे त्याला मागणी जास्त आहे। एक बांबू 200 रुपये। हां, म्हणजे विचार करा की आपण कोकणात म्हणतो काय होतं काय होतं, त्याने हे इथे बघावं। हे सौंदर्याचे घाग साहेब आहेत, त्यांना तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे एकदा व्हिजिट द्या। किती एकरला आहे ते बघा। हे आपले घाग साहेब आहेत। हां, हे मानेच आहे ना? नाही, चिवाचं आहे ना? हां, मानगाचं आहे। दोन चिवा। हां, याला काय सपोर्टची गरज आहे का बघा? सपोर्ट होत नाही म्हणतात। हां, नाही याला सपोर्टची काही गरज नाही। हे प्रत्येक 10 फुटावरती त्या लोकांनी लावलं आहे, ते बघू शकता। आपल्या कोकण सुट्टीच्या लोकांना सांगू इच्छितो की कोकणात काय होत नाही तर केल्याशिवाय होत नाही, ते पण लक्षात ठेवा। त्याची मेहनत तुम्हाला आता तुम्हाला दिसतं, एवढं मोठं बेट आहे, पण मेहनत बघा। हे घाग साहेब किती एकरला केलं आता? या 7 एकरला। 10 एकरचा प्लॉट आहे। हां, 7 एकरला बांबू लागवड केलं। खैराची लागवड केली ते दाखवायला घेऊन चाललो। हां, आता बघा आपण गावाला बांधावरती जे खैर असतात म्हणून ते आपण लोकांना विकतो। त्या खैराचा तुम्हाला सांगतो आपण कात बनवतो, कलरसाठी त्याचा उपयोग करतात आणि त्याची मागणी जास्त असल्यामुळे आता बघा ह्यांनी खैर असे लावले आहेत की बघा, एक हे खैराचं झाड आहे। ते पहिल्या गावात कोण विचारत नव्हतं या खैराला, आता खैराला किती आहे बघा, रांगेत लावले आहेत। आम्ही लावले। मार्केट आहे ना? मार्केट फुल आहे। मार्केट जावं लागत हां, नाही जावं नाही लागत, बांबूला पण जावं नाही लागत। लोक आता इथे येऊन घेऊन जातात। फक्त बोला खैर काढायचे माझे। हां, झाले, उड्या पडल्या। किती देतो? 50? नाही, मी 60 देतो। मन कितीला आहे, काय कितीला आहे ते? 4000 मन। ते 5-5 फुटावर लावेल। हां, ते काय करायचं आता वरती? 6 फुटावर। 6 फुटावर 6 बाय 6 कंप्लीट। अच्छा, 6 बाय 6 ची खैर किती? 500 किती लावलाय? 500 खैर लावला ना? हे बघा, तुम्ही म्हणता कोकणात पडीक जमिनीचा कसा त्याने वापर केला ते पण बघा। म्हणजे हे 5 वर्षानंतर हे काढू शकतात। 8 वर्षाने। हा अर्धा एकर पण नाही, अर्धा एकर होईल। म्हणजे ज्या लोकांना, मुंबईच्या लोकांना म्हणतात की आम्ही गावी काय करू शकत नाही, तर बघा गावी ज्याची जीवनाची पडीक जमीन असेल त्याने हा घाग साहेबांचा मार्गदर्शन घेऊन असे खैरे झाड लावू शकतात। म्हणजे त्यांना आणि फुकट भेटतात, कुठे काय पडले उचलून घेऊन जायचे। एकाला 500 नाही ना, पूर्ण 500। विचार करा, हे खैराचं झाड आहे। मुंबईतील जे लोक ज्यांचे जमिनी पडलेले आहेत, ज्यांना त्या शेतीत वेळ भेटत नाही, त्यांचे बघू शकता। 8 वर्षात त्याचा बेनिफिट मिळेल। घाग साहेब, मला तुम्हाला विचारायचं होतं की बांबू लागवड सगळे बोलतात लावा, पण त्याचे काहीतरी दुष्परिणाम पण असतील ना। आता आपण बघू शकतो की इथे आपण आलो तर बघा, हा
शाईनदाराने पूर्ण ते कोंब खाण्यासाठी खोदलेलं आहे. हो आता इथे माकडं नसल्यामुळं शाईनदार येतं इथे, हो नाही तर बाकी ठिकाणी तुम्हाला माकडं असं ते माकडं तोडतात. बाकीच्या कोकणामध्ये माकडांचा त्रास आहे. हा, इथे शाईनदार. लागवडी खाली मला फक्त आता इथे फक्त शांत तसं त्यामुळे मी घर सोडलं. 1 किलोमीटर मी माझं घर आहे पक्का येऊन मी बांधलेलं ते सोडून मी इथे आलो. आता हे ते 5 ते 6 वर्ष सांगायचं असं की बांबू लागवड, बांबूला काय काळजी करायची गरज हा, नाही. लावलं की बांबू होतं. लागवड होते, चांगला पैसा पण मिळतो. नाही हवेत आहे ते पण दुसरी बाजू हे आहे, काळजी करायची गरज काळजी नाही घेणं म्हणजे- गरजेचं आहे. हा, गरजेचं एकदम आहे. पण लावायचं- त्याचं इन्कम दरवर्षी आहे तुम्हाला. हा, लावायचं 4थ्या वर्षी विचार- इन्कम चालू आलं की दरवर्षी अच्छा 4थ्या वर्षी इन्कम चालू झालं की दरवर्षी म्हणजे लावायचं सुरुवातीला विसरून जायचं कमी नाही. होईल 4 जंगली जांभूळ आहे, एकदा लावायची म्हणतो विसरून जायचं, त्याला पाणी लागत नाही काय काय नाही. नाही. पण हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. साईंदळ. हा कोंब आले की साईन पण ते गरजेचं पण नाही तुमच्या हा. हे पण गरजेचं आहे. काही बाकी एरियामध्ये अजून दुसऱ्या कुठल्या प्राण्याचा त्रास असतो? नाही नाही तेवढंच बाकी काय संबंध. तरी आता शाईनदार डुक्कर, पण डुक्कर आता इकडे नाही आहेत बोलतात ते. माझ्या माहिती लावले पूर्ण जाळी आहे. हा. डुक्कर बसत खोदतात हा? 2 इंची जाळी आहे त्याच्यामुळे तरी पण याने हे घेतलंय की इलेक्ट्रिक पुरा कंपाऊंडला 10 एकर कंपाऊंडला इलेक्ट्रिक हे आहे. तरी पण साईंदर असा प्राणी आहे जमिनीच्या खाली जमिनीच्या खालून येतो. होल मारून येतो. त्याला परत बांबू 1200 बांबू लावणार यावर्षी. 1200 बांबू आता रोप स्वतः तयार करून 1200 बांबू. मग असं अजून का नाही प्लॅन करत मग नाही, अजून ते ते जागा वेस्टेज किती आहे 10 एकर मध्ये? हे एवढीच आहे एवढीच आहे. बाकी सगळी लागवड झाली. आणि काय नवीन प्लॅन येतात ना आता. हा जसा आला आता हा. आता ह्याच्यामध्ये नव्हतं सरकार, याच्यामध्ये नव्हतं. आता याच्यामध्ये याचं मानधन पण मिळणार आपल्याला हा. रोजगार मध्ये MRGS मध्ये मानधन पण मिळणार. अच्छा हा, तुमच्या- सरकारी योजनेतून मिळेल हा पण त्याची जमीन 5 एकरच्या आत पाहिजे. हम्म. जे प्लॅनिंग आता आणि तुमचा खर्च 25,000 एवढाच झाला. 30,000 होईल आता हे कम्प्लीट होईपर्यंत. हा. आता ह्याला हे करणार मी ठिबक करणार. हा. ठिबक ते बांबूचं ठिबक आता ह्याला यूज करणार. म्हणजे ते अनत्राचे हे होल असतील ते बंद करणार आणि तो करणार तो. किती नाही पण याला पाणी कंपल्सरी लागतं. नाही नाही रे. हे जंगली झाड आहे ना. आता तुमचा मुलगा आहे, तुम्ही शाळेत पाठवत आहे, परत क्लास कशा पाठताय? हा. असं आहे बरोबर. ही झाड आहेत ना जंगली असतात. एकदा त्याला मेंटेन करायचं. त्यांच्या ब्रँचेस बरोबर तोडायला पाहिजे त्या साईड. हा. आता ह्या वाढत गेले ना तर हे होणार, हे वाकणार. यासाठी पूर्ण सपोर्ट लावलाय. हा, हा. आता 500 सपोर्ट लावलाय. एक गाडी गेला हम्म. मजुरी केली गेली 700 रुपये हम्म. लावणं गरजेचं आहे. पण नंतर हे पूर्ण जंगल तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही. हा. विषय पाण्याचा येतो ना तेव्हा हे जंगल झाडाला पाणी नाही लागत. हे ऑटोमॅटिक येणारे जंगल. येणार या. पण वाढ पाहिजे म्हणून त्यांना ते पाणी द्यायचं. हे आपल्याला मोठं होऊन विकायचं आहे ना त्यासाठी ते आडूफाडू झालं तर गरज नाही. जंगल आहे दिसायला पण छान नाही दिसणार. म्हणून ते थोडं मेंटेन करणार म्हणजे वरती सरळ जाणं आणि आपल्याला त्याला पाहिजे तेवढं बांबू विकायचं लावणं. पाहिजे तेव्हा तुम्ही विकू शकता. अच्छा बरं घाट सर मी हा, बोलतो बोला. हे झाड आणि सागाचं झाड याच्यामध्ये तुम्हाला काय जमीन असणार फरक. सागाचं कसं माहिती 20 वर्ष लागतात तुम्हाला आता मला. कमीत कमीत 25 वर्ष. आता मला येऊन 25 वर्ष आली. हा. 26 वर्ष झाली रिटायर होऊन. मी एकही साग लावला नाही. आणि साग तोडणं विकणं ह्याला पण थोडी मर्यादा आहे. नाही नाही असं काय नाही. 7-12 इंच असेल तर काय विषय येत नाही. आता हे 7 वेळा चढवलं संपला विषय. हा. काही टेन्शन नाही. ते ऑटोमॅटिक करतात. कोण तलाठी करतो आपण. ऑटोमॅटिक करतात. आपली नोंद केली त्याच्यावरती की ऑटोमॅटिक लागवड हे होते. सर्व बांबू ऑन द स्पॉट ह्याच्यावर आहेत. हे आपल्या इथे असं कमर्शियल कोणी केलंय? नाही नाही नाही. हे पहिल्यांदाच आहे. हे घाक साहेबांचाच पहिल्यांदा आहे. बांबू पण कमर्शियल मीच केलाय. हाय कोणी सांगा दाखवा तुम्ही. हे आता हे रत्नागिरी येते, हे हा. रत्नागिरी येते. नाही नाही एवढं मोठ्या शेतात नाहीये. बांबूचं नाही बोलत हे आहे ना खैर हे हे सुद्धा ह्याला व्यापारी आपल्या चिपळूण मध्ये व्यापारी भरपूर आहेत. व्यापारी भरपूर ते व्यापारी दृष्टिकोनातून सामाजिक वनीकरण एका रिटायर्ड माणसाने लावलेत. चिपळूण मध्ये सावर्डा चिपळूण. आम्ही गेलो होतो स्वतः. मी तिथे लेक्चर द्यायला गेलो बांबूचा. तिथे त्यांनी एक व्हिजिट म्हणून दाखवलं. तर आपण का करू शकत नाही मी म्हटलं. आणि ह्या वर्षी आपले आमदार चिपळूणला कोण आहेत? भास्कर जाधव भास्कर जाधव नाही राष्ट्रवादीचे नाही नाही राष्ट्रवादीचे बोकावट आहे. नाही नाही. आता इकडे राजापूरला कोण आहेत? हे उदय सामंत, सामंतच आहेत ना. किरण सामंत. तिकडे पण सामान कोणतरी आहेत ना. हा उदय सामंत, किरण सामंत. किरण सामंत. किरण सामान हे फुकट वाटले. किरण सामंतला फुकट वाटले तर आम्ही तिकडे चौकशी केली सामाजिक वनीकरण मध्ये की आमच्याकडे फुकट बांबू हे रोपं वाटले, आमच्याकडे काय नाही वाटले. तुम्हाला किती पाहिजे बोला ना. म्हणजे जे सामाजिक वनीकरणचे मेन अधिकारी आहेत ह्याला रत्नागिरीला
म्हणलं घापसाहेब म्हणजे ते ओळखतात मला, लेक्चर घ्यायला दिले. ते म्हणलं तुम्हाला किती पाहिजेत? म्हणलं मला कुठे मिळतील? मला राजापूर सामाजिक वनीकरणमध्ये. सामाजिक वनीकरण राजापूरचा जो मेन आहे त्याला फोन केला, किती पाहिजेत? घेऊन जा. 500 खर आहे आणि एक मित्र आहे करणारा, असंच सेम बांबू आहे त्याचे. गेले 1000 बांबू घेऊन आलो. कार्यकर्ते किती? 2,500 25 आणि इथे उतरवलं बावडी जाऊ तिथे समोर बावडी उतरवलं. दुसऱ्या दिवशी लावलं कामाला, लावून टाकली. काय याचा लावायला काय याला थोडस सुरुवातीला शेणखत 1 बाईकचा खड्डा काढला. ह्याच्याबद्दल ना मी असं ऐकलंय की इकडे व्यापारी भरपूर आहेत घ्यायला, इकडे मोठे कारखाने पण आहेत चिपळूण साईडला. अरे इथे पण भट्ट्या लावलेल्या आहेत इथे राजापूर प्रत्येक लागवड कमर्शियल कोण करत नाही, हे जंगलातले आहेत ना तेच काढून देतो आपण. ते बापदाबाची इष्ट काय हा, जे आहेत ना तेच काढतो आपण. बांबूचं तसंच आहे. कोणी बांबू लागवड नाही केलेले, बापान लावले ते तोडतायत फक्त. एखादा काढून आपण दुसरीकडे लावूया असा विचार नाही. पण हे आपण कमर्शियल आहे, म्हणजे 3.5-4 लाख रुपये आपल्याला दरवर्षी मिळतातच. आणि कंदाचे वेगळे, कंदाचे जवळ 4,500 रुपये 4.25 लाख रुपये मिळाले. 4,500 200 रुपयाला भेटलं समजा ओळखीचा 200. त्याचा एक नवीन बांबू कोम तुम्हाला लावायचे बांबू तो. मग तो आम्ही तिथे ऑन द स्पॉट काढून देणार. तिथून तुम्ही डोक्यावर घेऊन जा खाली रस्त्यावर, तुमचा विषय. गाडी घेऊन यावर. म्हणजे त्यावेळी सुरुवातीलाच सांगतो याला सायंद्राचा काय विषय काही नाही. शाळेत शाळेचा काही ह्याचा कोण मारायला काट्यावर जाईल तो. पण शाळेनं येतात आतमध्ये. शाळेंचे जिथे बांबूला सायंद्राचा काय नाही कोंब खातात तेव्हा फुटलेला कोंब आहे ना ते जर तुम्ही बेवासी लावलात बांबू, जय महाराष्ट्र, तुम्हाला एक बांबू मिळणार. म्हणजे पाळणं नुसतं लावलं. आता माझं घर कुठे 1 किलोमीटर आहे, हा तर मी ह्या जंगलात राहतोय. हा त्याचं काय रात्री 1-2 फेऱ्या मारतो. अच्छा. हा रहदारी पाहिजे तिथे तुम्हाला. तरी पाहिजे. किंवा आवाज किंवा एखादी फटाकडे रात्री लावणं हा. फिरणं, हे झाडा ह्याला काय गरज नाही. झाड पण आहे पण ना, ह्याचं ह्यानी जर लागवड तुम्ही बेवर्षी सोडलात तुम्हाला हे पण मिळणार नाही. हे काढू शकत नाही तुम्ही. जंगल होणार ते. जंगल होणार, मग ते काढणार कसं आणि ते होणार कसं? हा. ते एका योगामध्ये गुजणार, मग एका योगामध्ये मारामारी होणार. थोडस मी वाढतो पुढे, तू वाढतो पुढे, असं होणार. हे झाडं बिड आहेत ना, हा जीवशास्त्राचा प्रकार आहे. हा. त्यांच्याकडे बरोबर ना फिजिकल रिलेशन पण असले पाहिजेत, आता तर हे ते झाड growth बोललं होतात. पाहिजे तुमच्याबरोबर. आता मी का आणला? मी काल नाही आलो तर मी म्हटलं चला दाखवतो तुम्हाला. आता त्याच्याबरोबर बघणं पण झालं माझं, मला तर हे पण झालं, माहिती पण मिळाली त्याची मला. आता ह्याच्या पुढे जे आहेत ना ते थोडेसे कमजोर आहेत, म्हणजे 15 दिवसाचा फरक आहे. हे जर तुम्हाला सपोर्ट नाही दिला तर ते जंगल होऊन जाणार. ते जंगल होऊन तेडवा होऊन जाणार. नाण्यांचा हा जो भाग आहे ना, हा तर मध्ये कटिंग करून वरती वाढवायचा आपल्याला. तर जेव्हा तुम्ही 10-12 फूट 10 फूट तरच तर फायदा. मग कटिंग करत की संपला विषय. म्हणजे आता आणि दरवर्षी तुम्हाला लाकडं मिळणार. आता आपल्याला मानगावचा जो विषय हा. होता, आपण अशोकाची झाडं हा अरे हे किती वर्ष झाली? अजून जो काय कडुनिंबाचं झाड. 3 ते 4 सेम असं हा असंच लावायचं. 2-2 आणि आघाड्याचे लावून टाकायचं, म्हणजे ते त्याचा फायदा होईल. आता ह्यांना मी तेच सांगणार आहे की निंबाची झाडं इकडे आघाड्याला लावून टाका, कडुनिंबाची. म्हणजे पावसातच लावायचे असतं. पावसातच. पाऊस धोधो पाऊस पडतो त्याच्या अगोदर, म्हणजे जूनच्या अगोदर जूनच्या. थोडंसं पाणी टाकून त्यांना जगवायचं. यांचा प्लस पॉइंट काय माहितीये का, हा पाणी थांबणारा विषय नाही. नाही, नितळ आहे. इथे पाणी तुंबत नाही. याला डोंगरात. जगवायचं झालं जर जून मध्ये तुम्ही लागवायला गेला ते मारणार, हम्म. कारण काय पाऊस भरपूर पडतो. हम्म. त्याच्या अगोदर त्याला जगवायचं आहे. हम्म. पाऊस पडल्यानंतर बाकीची भूतं येतात वर, हम्म. रान येणार असं. बाकीचे हे आहे ना. हम्म. आता हा बघा तण येणार ना बाजूला रान. वेल आहे ना, जर मी नाही काढला हम्म. तो ह्याच्यावर चढून ह्याची पिळवणूक करणार. हम्म. बरोबर. त्यासाठी हे मोकळं करणं गरजेचं आहे. हम्म. म्हणून खड्डा खाणायचा. खड्ड्यात हे केलं की ते होऊन जातं. एक बाईचा खड्डा काढला चला फटाफट. मी मशीन पण आणली होती हा हात्यातून हा. चव्हाणाची. बरोबर खोदाची. हा मारला ड्रिल चल, हा. म्हणजे बांबू लावतोय. ह्याच्यात कटंगा जातीचा बांबू होता. अच्छा. 500 रुपये विकत घेऊन लावली होती मी. हम्म. पुरा ह्याच्यात कटंगा जातीचा बांबू होता. ते आहे बघा कुठे कुठे आहेत हम्म. बांबू. कुठे कुठे आहेत. आता ह्यांना फायदा काय होतो, बेड तोडल्यानंतर ह्यांना ते बांबू पण कामाला येतात. म्हणजे त्यांना वेगळं करायची गरज नाही. आणि मराठी माणसाने जर आपण कोकणात सांगतो की आपण जे ह्यांच्यासारखी स्फूर्ती घ्यावी की बा आपण भले मुंबईला राहतो पण हे जमिनीची पडीक जमीन आहे त्याचा हे वापर करा. नुसते आंब्याने काजू लावून काय होणार नाही. मोबाईल लावून पण करू शकतो खैर. हा एकदा माणसाने लावले 2 महिने. तुम्हाला जर पाडणार, तुम्ही जसं उत्पन्न घ्यायचं पोराला जपा पोराला जपा. हम्म. आता साधा सिंपल 8 तासाचाच हिसाब आहे बा. आपण तो जर विचार की माझा एक मुलगा आहे आणि 8
वर्षानंतर तो कॉलेजमध्ये जाणार आहे किंवा माझी मुलगी 8 वर्षानंतर त्याचं लग्न होणार आहे, ही जी इन्व्हेस्टमेंट आपण बँकेत ठेवण्यापेक्षा याला काही खर्च नाही ना.